नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असते ग्रामीण भागामध्ये नेहमी शिक्षणाची सोय कधीही तुम्हाला केली जात नाही। तर आज आपण आलोय राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था श्रीमती वच्छलाबाई साहेबराव रायपुरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तथा VS इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज हरसोडा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा। आपल्या शाळेमध्ये आपण ग्रामीण भागामध्ये ज्ञानाची गंगा कशी चालवतो याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला समजावून सांगणार। बघा, माझ्या मागे तुम्हाला आपल्या महाविद्यालय कॉलेज स्कूलची ही बिल्डिंग दिसते। त्यानंतर आपण वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला दाखवतोय। VS इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्या स्कूलमध्ये बसची सुद्धा सुविधा आहे। तुम्ही इथं बघू शकता, माझ्या मागे जर तुम्हाला येता आलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। तर बघा, किती गोंडस असे चिमुकले आहेत या बसमध्ये हे बसलेले आहेत। ठीक आहे, ही सुविधा सुद्धा आपल्या स्कूल मार्फत विद्यार्थ्यांना आहे। त्यांच्या घरपर्यंत ही बस तुम्हाला दिसते। एकच बस नाही तर अशा 2 मोठ्या बस आणि 3 छोट्या आपल्या स्कूल व्हॅन सुद्धा इथं आहेत। त्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जे पूर्ण प्रशस्त तुम्हाला ग्राउंड दिसते 6 एकरमध्ये हे तुम्हाला ग्राउंड दिसते। या 6 एकरामध्ये आपण वेगवेगळे खेळणे प्लेइंग टॉयज इन्स्टॉल करणार आहोत। वेगवेगळे रनिंग ट्रॅक, जंप उडी, हाय जंप ह्या सर्व गोष्टी इन्स्टॉल करणार आहोत। हे 6 एकरचं आपलं पूर्ण या कॉलेजचं या महाविद्यालयाचं ग्राउंड आहे, स्कूलचं ग्राउंड आहे। त्यानंतर तुम्ही आपल्या स्कूलमध्ये शाळेमध्ये विद्यालयात बघू शकता की इथं प्रशस्त अशी मुलांना बसण्यासाठी डेस्क बेंचची सुविधा आहे। तुमची वर्ग रूम जी आहे तब्बल 500 स्क्वेअर फूट म्हणजे अर्ध्या गुंठ्याची ही रूम आहे, जे की CBSEच्या नॉर्म्सनुसार नेहमी असायला हवी। त्यानंतर तुम्ही इथं आतमध्ये आलेत तर तुम्हाला हे प्रशासकीय आपलं कार्यालय दिसेल। तुम्हाला माहिती आहे नेहमी प्रशासकीय कार्यालय हे सुसज्ज पाहिजे। का सुसज्ज पाहिजे? तर तुमच्या मुलाचा दाखला देताना, बोनाफाईड सर्टिफिकेट देताना, ॲडमिशन घेताना सर्व गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजे। त्यामुळे तुमच्यासाठी हे वेल फर्निश प्रशासकीय आपलं कार्यालय सुद्धा तुमच्या सेवेमध्ये आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक शाळा असेल, कॉलेज असेल जे टाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमच्या इथे तुम्हाला तक्रार आणि सूचना पेटी सुद्धा बघायला मिळेल। म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला, कुठल्याही पालकाला काही तक्रार असेल, सूचना असेल, ते चुपचाप या पेटीमध्ये विथआउट नाव न लिहिता टाकू शकतात। ठीक आहे, ही सुद्धा आपण सुविधा इथे देण्याचा प्रयत्न करतोय। आत्ता आलोय आपण आपल्या कॉलेजच्या स्कूलच्या संगणक म्हणजेच कम्प्युटर लॅबमध्ये। तुम्हाला दिसत असेल, परंतु या कम्प्युटरवरती तुम्हाला PC वरती हा प्लास्टिक पेपर तुम्हाला टाकायला किंवा टाकलेला दिसतोय। तो यासाठी पावसाळ्याचे दिवस आहेत, पाणी कुठल्याही प्रकारचं लागू नये किंवा काही इजा होऊ नये आपल्या इन्स्ट्रुमेंटला, त्यासाठी आम्ही दक्षता घेतलेली आहे। परंतु हा सुद्धा कक्ष विद्यार्थ्यांच्या सेवेत चालू झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल इथे कम्प्युटरचं द्यायला मिळते। आता आलोय आपण आपल्या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये। प्रयोगशाळा म्हणजे काय? तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत सायंटिफिकली बरोबरी करणे। तुम्हाला इथं दिसेल हा माणसाचा पुतळा आहे प्लास्टिकचा, याच्यावरून प्रयोग केले जातात। वेगवेगळे केमिकल्स आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला मेजरमेंटचं सिलेंडर दिसेल, त्यानंतर तुम्हाला ॲममीटर दिसेल, मल्टीमीटर दिसेल, व्होल्टमीटर दिसेल, रेन गेज दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर सुद्धा दिसेल की जो तुम्हाला क्रॉप्सची साईज मोजून दाखवतो, शेप मोजून दाखवतो। त्यानंतर आपण एंटर करतोय आपल्या स्कूलच्या कॉलेजच्या वाचनालयामध्ये। तुम्हाला माहिती आहे वाचलो तर वाचलो ही म्हण आहे। तर बघा, आपल्या वाचनालयामध्ये जे इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल किंवा 11वी असेल यांचे तर पुस्तकं आहेच, त्यासोबत रेफरन्स पुस्तकं आहेत। रेफरन्स पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी आपण कथासंग्रह, भक्तिगीतं याचे सुद्धा पुस्तकं आहेत। त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे पुस्तक आहेत। NSS असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, या सर्वांची पुस्तकं आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। यासाठी कुठल्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा लागत नाही। ही मोफत सेवा कॉलेजकडून, महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येते। ज्या शाळेची, महाविद्यालयाची सुरुवात ज्या पदापासून होते किंवा ज्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर असते ते म्हणजे प्राचार्यपद। तर हे ऑफिस आमच्या प्राचार्य साहेबांचं आहे। इथं कुठल्याही विद्यार्थ्याची, पालकांची जी प्रश्नांची सोडवणूक आहे ती या ऑफिसच्या मार्फत केल्या जाते। तर हे सुद्धा वेल फर्निश आणि प्रशस्त असं आमचं कार्यालय इथं तुम्हाला बघायला मिळेल। तर आमच्या स्कूलमध्ये बघा, नर्सरी, KG 1, KG 2, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि 4th स्टँडर्डपर्यंत कॉन्व्हेंट इंग्लिश कॉन्व्हेंट आहे। त्यानंतर डायरेक्ट तुम्ही 8व्या वर्गात, 9व्या वर्गात आणि 10व्या वर्गात सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम अनुदानितमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला 11वी आणि 12वी आर्टमध्ये सुद्धा इथं ॲडमिशन मिळू शकते। त्यानंतर जर तुम्हाला 11वी आणि 12वीमध्ये सायन्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या आपल्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि टप्प्याटप्प्याने आपले वर्ग पुढच्या वर्षीपासून वाढतच जाणार आहे। तुम्हाला जर तुमच्या मुलाला म्हणजे तुमच्या पाल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे? तुम्हाला यायचं आहे एकदम जवळ आपलं संत श्री धोपेश्वर संस्थान जे आहे त्याजवळती हरसोळा हे गाव आहे। या हरसोळा गावाच्या फाट्यावरती तुम्हाला मोठी प्रशस्त अशी बिल्डिंग दिसते। ती बिल्डिंग आहे श्रीमती वच्छलाबाई साहेबराव रायपुरे जे उच्च माध्यमिक आणि माध्यमिक कॉलेज, त्यानंतर आपलं VS इंग्लिश मीडियम ज्युनियर स्कूल आणि कॉलेज याची ही बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये तुम्हाला सरळ आपल्या प्रशासकीय
कार्यालय म्हणजे कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आपला तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यामध्ये आपलं हरसोडा हे गाव आहे. धन्यवाद.